नमस्कार सर्वांना, मी आहे भावना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुरसेस किचनवर. सुरसेस किचन मध्ये आज आपण बनवणार आहे आपली आजची रेसिपी आहे. आजची रेसिपी 3 in 1 आहे. 3 in 1 म्हणजे आपल्याला तुम्ही त्याला ब्रेड पकोडा पण म्हणू शकता, तुम्ही त्याला मिरची पकोडा पण म्हणू शकता, तुम्ही त्याला आलू पकोडा देखील म्हणू शकता. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. तर नक्की तुम्ही बघा, म्हणजे इंटरेस्टिंगच रेसिपी आहे ही, त्यामुळे मी तुम्हाला 3 in 1 असं म्हणलेलं आहे. तर चला तर मग पटापट आपण रेसिपी बनवायला. सर्वात प्रथम आपण ही बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर हे मी बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याचे साल काढून घेतलेले आहे. आता आपल्याला या चमच्याच्या साहाय्याने त्याला असे बारीक करून घ्यायचे आहे. तर आपले हे बटाटे बारीक झालेले आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत भाजीमध्ये. नंतर आपण याच्यामध्ये थोडासा मसाला टाकणार आहोत. हा गरम मसाला आहे. त्याचबरोबर आपण थोडी हे बघा लाल चटणी पण टाकणार आहोत. ही काश्मीरी लाल चटणी मिरची आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे. तेल तापायला ठेवलंय कढईमध्ये, त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे आपलं. जिरं लाल झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तर बघा आपली भाजी छान रेडी झालेली आहे. मी आता इथे हिला प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे. हिला थोड्या वेळ आता थंड होऊ द्यायची आहे. त्याच्या आता आपण पुढची प्रोसेस करू. त्यानंतर मी इथे हे ब्रेड घेतलेले आहे. तर हे ब्रेडचे साईड ना आपल्याला ह्या सर्व कट करून घ्यायचे आहे. तर बघा मी हे ब्रेड असे त्यांची साईड अशी कट करून घेतलेले आहे. तर ह्यांना आता आपल्याला असे थोडेसे असे लाटून घ्यायचे आहे. सर्व ब्रेड मी ह्याच प्रमाणे असे लाटून घेणार. तर पुढे बघा आपल्याला ही बघा मी जाड मिरची घेतलेली आहे आणि त्याला असे मधून इथून असं कट करून घेतलेलं आहे. तर ह्या मिरच्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहे. या मिरच्या मी आता तळून घेणार आहे. तर आता आपल्याला हा ब्रेड घ्यायचा आहे. त्याला आपल्याला ही भाजी अशी लावून घ्यायची आहे. पूर्ण प्लेन भाजी अशी ब्रेडला आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा ब्रेडला अशी भाजी लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या मिरची घ्यायची आहे आणि ह्या मिरचीमध्ये पण आपल्याला थोडीशी भाजी भरायची आहे. ते आपण मिरचीला कट दिलेला होता ना, त्यामध्ये आपल्याला अशी थोडी भाजी भरून घ्यायची आहे. तर बघा ह्याप्रमाणे भाजी भरून घ्यायची आहे. भाजी भरून झाल्यानंतर मिरचीला आपल्याला इथे असं ठेवायचं आहे. आपल्याला ब्रेड मध्ये मिरचीला ठेवायचं आहे आणि असं ह्याप्रमाणे आपल्याला ब्रेड असा रोल करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला ह्याप्रमाणे ब्रेड असा रोल. त्याचप्रमाणे आपण आता सर्व असे बनवून घेणार आहोत. तर आता आपल्याला पकोडे बनवायचे आहे. त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. या बेसन पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हा खाण्याचा सोडा थोडासा अगदी थोडा चिमूटभर हा सोडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ओवा पण याच्यामध्ये थोडासा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट करून घेतलेली ही जाड मिरची ही ती बारीक करून अशी कट करून घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर कांदा पण मी असा उभा चिरून घेतलेला आहे. या कांद्याला पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे यामध्ये. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. याला छान असं हे
आपले भज्यांचं पीठ आपण करतो ना त्याप्रमाणे याला तयार करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून, जास्त पातळ पण बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। त्यानंतर आपल्याला हा रोल आहे, यामध्ये आपल्याला असं याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। तर बघा किती छान आपले हे मिरची वडे, पकोडे, ब्रेड पकोडे काही म्हणू शकता तुम्ही, किती छान असे तळून झालेले आहे। त्याचप्रमाणे आपण पुढचे पण अशी मिरची वडा, ब्रेड पकोडा काही तुम्ही याला म्हणू शकता, किती छान असे तयार झालेले आहे। मी तुम्हाला आतमध्ये ते कसे छान दिसत आहे ते दाखवत आहे।